हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता इथं आज आणले आहेत खेकडे. तर मला खायचे होते खेकडे आणि मी खाणार होते ते फर्स्ट टाईम, कारण मी याच्या आधी कधीच खेकडे खाल्ले नव्हते. खेकडे आणल्यावरती मी तर फर्स्ट टाईम पहिली घाबरले, त्याचे नांगे तोडलेले होते, पण तरीसुद्धा मला असं वाटत होतं की ते मला चावतील म्हणून, कारण ते हालत होते. त्यांचे 2 नांगे असतात ना, ते काढलेले होते, तरीसुद्धा मी घाबरत होते. आणि मला खायचे म्हणल्यावरती ते मलाच नीट करावे लागणार हे मला माहीत होतं. म्हणून म्हटलं आता चला आपण साफ करायला बसूया, कारण आपल्यालाच खायचे आहेत. तर मी इथं बसले साफ करायला. तर साफ कसे करायचे विचारून घेतलं आणि त्या पद्धतीने मी सगळे त्यांचे नांगे वगैरे काढून घेतले आणि अशी त्यांची पेटी वगैरे खोलावी लागते त्या पद्धतीने मी खोलली. आणि मला काय एकदा मी बघितलं की मला सगळं जमतं, त्यामुळे मी पण माघार नाही घेतली. म्हटलं चला करायचंच आहे आज आपल्याला आणि खायचंच आहे. तर स्वच्छ असे एकदम क्लीन मी खेकडे इतके सुंदर स्वच्छ केले होते की बस रे बस. आणि छोटे छोटे नांगे काढून त्याचं मी असं मिक्सरमध्ये हे करून घेतलं होतं ग्रेव्ही. आणि इथे ते मांद म्हणतात खेकड्याचं, तर ते पण होतं, तर ते पण साईडला काढून ठेवलं होतं. तर इथे तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पहिलं ते मांद घालून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी वाटण तर मी केलेलंच होतं. तर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे, आणि कोथिंबीर आलं लसूण एवढंच आहे. तर मग ते वाटण मी तयारच करून ठेवलं होतं. म्हटलं चला मग आता ते मांद परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालून घेतलं आपलं वाटण, घरचं साधं वाटण. त्याच्यानंतर एक छोटासा टॅमॅटो कट करून टाकून दिला. नव्हते टाकणार, पण म्हटलं चला करून तर बघू, टाकून तर बघू, म्हणून मी टॅमॅटोसुद्धा त्यात कट करून टाकला. आणि ते मसाले घेतले, धना पावडर, हळद, कांदा मसाला घेतला आहे, कलरची मिरची पावडर घेतली आणि आपला घरचा मसाला. एकदम साध्या मसाल्यामध्ये मी ही भाजी केली होती, पण इतकी टेस्टी झाली होती ना, मला तर खूप आवडली आणि बाकीच्यांना पण खूप आवडली. तर इथे मसाला छान तेलामध्ये असा परतून घेतला आणि त्याच्यानंतर आपले जे मसाले आहे सुके मसाले ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतले आणि छान व्यवस्थित मसाले त्या तेलामध्ये मस्त छान असे परतवून घेतले. तर घरचा मसाला टाकला आणि बाकीचं काहीच टाकलं नाही तरी चालतं आहे. तर एवढ्याच मसाल्यामध्ये ती भाजी खूपच छान होते. तर इथे मी मसाला छान परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घातलेले आहे आपले स्वच्छ केलेले खेकडे. तर ह्या खेकड्यांना बघून तर पहिले मी खूपच हसले होते, पण काय करणार, खायचे तर होते, फर्स्ट टाईम खाणार होते. पण खरंच नदीचे खेकडे खूपच टेस्टी लागतात आणि माझी भाजी तर काही विचारायलाच नको. मस्त मी रसा वाटीत घेऊन पिले होते, म्हणजे खूप पातळ पण नव्हता असा, पण तरीसुद्धा मी असं पिले होते थोडासा. तर त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेतलं, मसाले वगैरे घालून घेतले, सगळं खेकडे व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये परतून घेतले. त्याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवून पण छान असं त्याला पाणी सुटून दिलं, की जेणेकरून आपल्या खेकड्यांचा अर्क त्या मसाल्यामध्ये उतरेल असं करून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर आपल्या खेकड्याचं जे पाणी होतं काढलेलं ते साईडला होतं, तर ते एकदा मी गाळून घेतलं होतं, पण म्हटलं पुन्हा एकदा आपण ते गाळून घ्यावं, कारण खाली खूप अशी खर बसते ना, तर त्याच्यामुळं म्हटलं पुन्हा चाळणीने ते गाळून टाकावं. तर इथे मी चाळून घेऊन ते पुन्हा ह्याच्यामध्ये गाळून टाकलं. आणि भाजी खूप जणं खाणार नव्हते, 2च जणं खाणार होतं, म्हणून म्हटलं की चला भाजी थोडीच करूया. तर इथे पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आणि किती छान दिसते आणि टेस्टीला पण तेवढीच भारी झाली बरं का. तर तुम्ही नक्कीच भाजी अशी ट्राय करून बघा या माझ्या पद्धतीने, तर नक्कीच करून बघा. फर्स्ट टाईम केली पण वाटत नव्हतं की फर्स्ट टाईम केली म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड तुम्हाला? तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. तर बाय, चला भेटू पुढच्या व्हिडिओ.